रामचंद्र कोष्टी यांचा संरक्षण द्या अन्यथा आत्महत्येचा इशारा. पोलीस अधीक्षकांना निवेदन. हिंदूंच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा. नितीन राजे शिंदे. सांगली महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने काही दिवसांपूर्वी शहरातील कथित अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये मंगलमूर्ती कॉलनी परिसरातील काही बांधकामांचाही समावेश होता. या कारवाईमागे आपण तक्रारदार असल्याचा संशय व्यक्त करत काही व्यक्तींकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रामचंद्र कोष्टी यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आपल्याला आणि कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्यात यावे तसेच संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन राजे शिंदे यांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. अवैध बांधकामाविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकांना धमक्या मिळत असतील तर ते गंभीर असल्याचे सांगत अशा नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे ते म्हणाले. तसेच हिंदूंना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी रामचंद्र कोष्टी, सुनीता रामचंद्र कोष्टी, हिंदू एकताचे मनोज साळुंके, प्रसाद रिसवडे, पैलवान प्रदीप निकम, दिग्विजय शिंदे, गजानन माने, सुमित शिंगे, अवधूत जाधव, सोमनाथ गोटखिंडे, प्रतीक पाटील, विश्वनाथ चव्हाण इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या ओपन पेसवर की ज्या जागेवर प्रायमरी स्कूलचं आरक्षण आहे अशी मंगलमूर्ती कॉलनीतील जागा की ज्या जागेवर त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या मशीद उभा केली होती त्याच्या विरोधात त्या परिसरातील हिंदू आणि रामचंद्र कोष्टी नावाचं कुटुंब त्या विरोधामध्ये आवाज उठवत होतं. सर्व हिंदुत्ववादी संघटना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे कार्यकर्ते ते अनधिकृत बांधकाम तोडा, बेकायदेशीररित्या त्या ठिकाणी मशीद महापालिकेच्या जागेवर उभा केली जाते. त्या परिसरामध्ये मंगलमूर्ती कॉलनी गल्ली क्रमांक 1 आणि मंगलमूर्ती कॉलनी गल्ली क्रमांक 2 या दोन गल्ल्यामध्ये जवळपास 250 कुटुंब ही हिंदूंची आहेत आणि हातावर मोटावर मोजण्या एवढीच मुस्लिमांची त्या ठिकाणी संख्या आहे. या ठिकाणी प्रार्थनास्थळ उभा करू नका. बाहेरचे लोक त्या ठिकाणी येणार, त्यांच्यामुळं आम्हाला त्रास होतो आहे. भविष्यामध्ये त्या ठिकाणी ध्वनी स्पीकर लागणार म्हणून ते विरोध करत होते. या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या जाहीर सभेमध्ये ह्या विरोधामध्ये आवाज उठवला होता आणि त्या रामचंद्र कोष्टींनी ह्याला विरोध केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यांना तिथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी जखमी केलं आणि आता ज्या वेळेला महापालिकेनं ही अतिक्रमण मोहीम राबवली आणि ते संपूर्ण बांधकाम तोडून टाकलं आणि उद्ध्वस्त केलं, त्यावेळेला ही अतिक्रमण मोहीम सुरू असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीनं, महापालिकांच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं पहाटे शेकडोच्या संख्येनं महिला, बुरखाधारी महिलांना बोलवून मुस्लिम समाजाचा जमाव जमवून ह्या कुटुंबाला शिवीगाळ करून आता हे कुटुंब त्या परिसर सोडून कुपवाडला राहायला गेलं आहे, तर तुम्ही इथं परत आला तर तुम्हाला कापून काढू, तुम्हाला तुमचं अखंड फॅमिली खलास करू अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या असं ह्या कुटुंबाचं म्हणणं आहे. तरी ह्या कुटुंबाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. या कुटुंबाच्या पाठीशी सर्व हिंदुत्ववादी संघटना आहेत हे सांगण्यासाठी आता आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि संबंधितांच्यावर कडक कारवाई करून त्यांना समज द्या अशा पद्धतीचं अर्ज या ठिकाणी आज रामचंद्र कोष्टी यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेला आहे.